गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कंटिन्यूइंग विथ द डीटी. डीटी मध्ये बेटा आपल्याला पुढचा नवीन कन्सेप्ट शिकायचा आहे. तो म्हणजे कुठला बेटा? आता सगळ्यात पहिला जो फ्लिप फ्लॉप बघायचा आहे तो इथे चालू होणार आहे. कुठला बेटा? तो एसआर फ्लिप फ्लॉप. कुठला फ्लिप फ्लॉप आहे? एसआर फ्लिप फ्लॉप. त्याला अजून एक नाव आहे आर एस फ्लिप फ्लॉप. कालच सांगितलं होतं. त्याला अजून एक काय नाव आहे बेटा? आर एस फ्लिप फ्लॉप. ठीक आहे. बरं, आता याच्यामध्ये ना तुम्हाला एसआर फ्लिप फ्लॉप किंवा आर एस फ्लिप फ्लॉप किंवा लॅच पण म्हणतात कोणी कोणी, त्याला एसआर लॅच असं पण म्हटलं जातं. ठीक आहे. तर या फ्लिप फ्लॉपचं आपल्याला बघायचं काय काय? तो लॉजिक सिम्बॉल, सर्किट डायग्राम, ट्रूथ टेबल आणि वर्किंग. चार गोष्टी बघायच्या. कुठल्या कुठल्या बेटा? लॉजिक सिम्बॉल, सर्किट डायग्राम, ट्रूथ टेबल आणि वर्किंग. तोच तुमचा क्वेश्चन असेल बेटा. बरं, वर्किंग जे आहे ना ते सगळं सगळं ट्रूथ टेबलवर डिपेंडेंट आहे. जे आपण ट्रूथ टेबल काढणार आहे तेच त्याचं खाली वर्किंग असेल बेटा. ठीक आहे. म्हणजे तीन गोष्टी पाठ झाल्या तर खालचं मोठं वर्किंग तुम्हाला इझिली लिहिता येतं. आणि हे ह्याच टाईपच्या फ्लिप फ्लॉपचं नाही आहे, सगळ्या फ्लिप फ्लॉपचं तसंच आहे. ठीक आहे. इथून पुढे जेवढे मी फ्लिप फ्लॉप घेणार आहे सगळ्या फ्लिप फ्लॉपचं तसंच आहे बेटा. कळालंय? ओके. आधी आपण हेडिंग टाकून घ्या, क्वेश्चन घेऊन घेऊ आणि मग सगळं डिटेलमध्ये सगळ्यांना सांगतो. ठीक आहे. हेडिंग टाका एसआर फ्लिप फ्लॉप किंवा आर एस फ्लिप फ्लॉप. एसआर फ्लिप फ्लॉप और आर एस फ्लिप फ्लॉप. क्वेश्चन घ्या. हेडिंग टाकली बेटा, क्वेश्चन घ्या. Explain SR flip flop or RS flip flop. Explain SR flip flop or RS flip flop with the help of first logic symbol, second circuit diagram, third truth table आणि fourth working. आणि फोर्थ काय बेटा? वर्किंग. ओके. आता सगळ्यात पहिले त्याचा लॉजिक सिम्बॉल. आता कोणीही लिहायचं नाहीये, सगळ्यांचं लक्ष मला बोर्डकडे लागेल. लॉजिक सिम्बॉल करताना सिंपल आहे बेटा. ठीक आहे. लॉजिक सिम्बॉल दोन इनपुट्स आहेत. कुठले? एस आणि अजून एक कुठले बेटा? आर. आणि दोन आउटपुट्स येतात. कुठले? क्यू आणि क्यूचा बार. माहिती आहे सगळ्यांना. ठीक आहे. हा कुठला फ्लिप फ्लॉप झाला तुमचा? एसआर फ्लिप फ्लॉप. कुठला फ्लिप फ्लॉप बेटा? एसआर फ्लिप फ्लॉपचा काय झाला? लॉजिक सिम्बॉल. सेकंड त्याचं काय काढायचं बेटा? सर्किट डायग्राम. त्याचा काय काढायचंय? सर्किट डायग्राम. आता सर्किट डायग्राम काढताना ना बेटा आपल्याला दोन फंडे आहेत. नीट ऐका काय सांगतोय. सर्किट डायग्राम करताना काल आपण दोन फंडे बघितले होते. बाय युजिंग टू नॅन्ड गेट्स, बाय युजिंग टू नॉर गेट्स. ठीक आहे. बाय युजिंग टू नॅन्ड गेट्स, बाय युजिंग टू नॉर गेट्स. बरं, जर त्यांनी कुठेही स्पेसिफाय केलेलं नसेल सर्किट डायग्राम कशाने काढायची आहे, तर बाय डिफॉल्ट मी जे बोलतोय महत्वाचं बोलतोय. जर त्यांनी सर्किट डायग्राम आपल्याला त्यांनी सांगितली नसेल कशाने काढा, बाय टू नॅन्ड गेट्स और बाय टू नॉर गेट्स, म्हणजे नॅन्ड गेट वापरून काढ किंवा नॉर गेट वापरून काढ. जर त्यांनी स्पेसिफाय केलेलं नसेल तर बाय डिफॉल्ट आपण नॅन्ड गेटनेच काढतो. बाय डिफॉल्ट जर त्यांनी स्पेसिफाय केलेलं नसेल तर बाय डिफॉल्ट आपण कशाने काढायची बेटा? नॅन्ड गेटने. बाय डिफॉल्ट आपली सर्किट डायग्राम कशाने असते? नॅन्ड गेटने. म्हणजे 99 किंवा 90% असं समजा, 90% 99 का 90% असं समजा की तुम्हाला सगळ्या सर्किट डायग्राम्स नॅन्ड गेटनेच काढावं लागतात. सगळ्या सर्किट डायग्राम्स कशाने काढावं लागतात बेटा? नॅन्ड गेटनेच आपल्याला काढावं लागतात. बाकी कुठलाच गेट वापरत नाही. जोपर्यंत ते स्पेसिफाय करत नाही की नॉर गेटने काढ तोपर्यंत आपण नॅन्ड गेटनेच सर्किट डायग्राम काढायची असते. कशाने काढायची असते? नॅन्ड गेटनेच. आता मी काल तुम्हाला सर्किट डायग्राम काढायची टेक्निक सांगितलेली होती. ठीक आहे. सर्किट डायग्राम काढायची टेक्निक काय सांगितली होती बेटा? आधी काय काढायचे? दोन नॅन्ड गेट्स काढा. ठीक आहे. हा पहिला नॅन्ड गेट झाला आणि खालच्या साईडला इकडे दुसरा नॅन्ड गेट आला. ठीक आहे. इकडेच्या खालच्या साईडला सेकंड नॅन्ड गेट आला. ओके. त्याच्यानंतर दोन इनपुट्स आले. हा एक इनपुट आणि इकडून एक इनपुट. ठीक आहे. या इनपुटचं नाव एस, या इनपुटचं नाव आर. त्याच्यानंतर काय सांगितलं होतं बेटा? पहिल्याचं आउटपुट हे कुठे जातं? दुसऱ्याच्या इनपुटला. राईट. त्याच्यानंतर पुन्हा इकडे दुसऱ्याचं आउटपुट पहिल्याच्या इनपुटला, आणि इकडे क्यू आणि इकडे काय आलं बेटा? क्यूचा बार. ठीक आहे. हे प्रॅक्टिस झालंच पाहिजे, त्याच्याशिवाय तुम्हाला सर्किट डायग्राम काढता येणार नाही. पुढे अजून ह्या सर्किट डायग्राम मोठ्या होतात बेटा. पुढे ह्या सर्किट डायग्राम तुमच्या मोठ्या होतात. बरं, ही काय झालं? सर्किट डायग्राम. थर्ड कन्सेप्ट काढायचा आहे. थर्ड कन्सेप्ट कुठला बेटा माझा? ट्रूथ टेबल. थर्ड कन्सेप्ट काय? ट्रूथ टेबल. आता प्लीज नीट बघा. जो ट्रूथ टेबल असेल तोच तुमचं वर्किंग मध्ये येईल बेटा. ठीक आहे. ट्रूथ टेबल मध्ये सगळ्यात पहिले तुमच्या इथे काय येईल बेटा? इनपुट आणि इकडच्या साईडला आउटपुट.
इनपुट मध्ये काय काय, इनपुट आउटपुट आणि कमेंट्स म्हणून अजून एक फंड आहे. कुठले बेटा, कमेंट्स. ठीक आहे, कमेंट्स मध्ये काय लिहायचं काय नाही ते सांगेल. ठीक आहे, कमेंट्स. इनपुट कुठले कुठले आहेत, एस आर. आउटपुट्स कुठले आहेत, क्यू आणि क्यूचा बार. ठीक आहे, बर. आता इनपुट्स किती आहेत बेटा, 2. मॅक्सिमम पॉसिबल मी काय काय इनपुट देऊ शकतो बेटा, जर माझ्याकडे 2 इनपुट असतील तर मॅक्सिमम पॉसिबिलिटी मी काय काय देऊ शकतो ते सांगा. मॅक्सिमम पॉसिबिलिटी त्याला इनपुट मध्ये काय काय देता येईल मला, 2 इनपुट असतील तर काय देता येईल, 0 0 बरोबर, 0 1 देता येईल, 1 0 देता येईल आणि अजून एक काय देता येईल बेटा, 1 1 देता येईल. बाकी काही देता येईल का, अजिबात नाही. बाकी काहीच देता येणार नाही. मी ट्रूथ टेबल कसा फिलअप करतोय, कॉन्सन्ट्रेशन ठेवा. मी ट्रूथ टेबल कसा फिलअप करतोय, कॉन्सन्ट्रेशन ठेवा. इनपुट्स कुठले कुठले आले, 0 0 0 1 1 0 आणि 1 1. ठीक आहे, बरं. 0 0 असेल तेव्हा तुमचं आउटपुट काय आहे आता ते सांगतो. 0 0 असेल ना तेव्हा तुम्हाला आउटपुट भेटेल बेटा सेम क्यू आणि क्यूचा बार. याचं मिनिंग काय झालं की जेव्हा तू इनपुट दोघीकडे 0 0 देईल, जे क्यूचं आउटपुट असेल ना बेटा, सपोज क्यूचा आधी आउटपुट मध्ये 0 असेल तर इथे पण 0च आहे. इथे क्यू बारचं आउटपुट 1 असेल तर इथे पण 1च आहे. म्हणजे जे आधीचे तुम्हाला आउटपुट भेटलेले असतील तेच आउटपुट कॅरी फॉरवर्ड होतात. त्यालाच आपण काय नाव दिले, क्यू आणि क्यूचा बार. त्यालाच ऍक्च्युली क्यूचा बार दिसत नाही आपल्याला. यांचं काय मिनिंग आहे की आधी जे तुला आउटपुट असतील ना बेटा तेच तुला इथे आउटपुट दिसतील. म्हणजे आधीच्या याच्यात सपोज आधी पण हे कुठं यूज झालेले असतील, ठीक आहे, तेव्हा जे आउटपुट आलेले असतील तेच मला इथे आउटपुट दिसतील, सेम होतात. मग याला एक कंडिशन आहे, या कंडिशनचं एक नाव आहे. त्या कंडिशनचं नाव काय बेटा, लॅच कंडिशन. कमेंट मध्ये ते लिहितो आपण. ह्या कंडिशनला नाव काय माहिती बेटा, लॅच कंडिशन. ह्या कंडिशनचं नाव काय बच्चे लोक, लॅच कंडिशन. पुन्हा एकदा, जेव्हा इनपुट एस इज इक्वल टू 0, आर इज इक्वल टू 0, तेव्हा आउटपुट क्यू इज इक्वल टू क्यूच होतं, क्यूचा बार इज इक्वल टू क्यूचा बार येतो. आणि त्यालाच एक कंडिशनचं नाव आहे. त्या कंडिशनचं नाव काय बेटा, लॅच कंडिशन. त्या कंडिशनचं नाव काय बेटा, लॅच कंडिशन. पुढे 0 1 असेल ना, पुढे 0 1 असेल तर मला आउटपुटला पुन्हा 0 1च भेटतो. आउटपुटला काय भेटतं बेटा, 0 1च भेटतं. इनपुटला जर मी 0 1 दिलं तर आउटपुटला मला 0 1च देतं भेटतं. आता हा आर 1 कुठे बेटा, आरच्या इथे. 1 कुठे, आरच्या इथे. म्हणून त्या कमेंटमध्ये त्या कंडिशनचं नाव काय येतं बेटा माहिती का, रिसेट कंडिशन. रिसेट कंडिशन नाव काय आलं, कळालं. रिसेट कंडिशन नाव काय आलं बेटा, तर आरच्या इथे 1 होता, राईट. आरच्या इथे 1 होता म्हणून त्याला नाव काय आलं, रिसेट कंडिशन. म्हणून त्याला नाव काय आलं बेटा, रिसेट कंडिशन. ओके, एस ची किंमत 1 असेल, आर ची किंमत 0 असेल तर मला पुन्हा आउटपुटला 1 0च भेटतो. आउटपुटला काय भेटतो, 1 0. आता गेसिंग्स केले असतील. ह्या कंडिशनचं नाव काय बेटा, जेव्हा आरच्या खाली 1 होतं तर रिसेट कंडिशन आली. आता कोणाच्या खाली बेटा 1, एसच्या खाली 1 आहे तर ह्या कंडिशनचं नाव काय बेटा, सेट कंडिशन. ह्या कंडिशनचं नाव काय, सेट कंडिशन. ह्या कंडिशनचं नाव काय बेटा, सेट कंडिशन. ठीक आहे, बरं. आता जेव्हा दोघीकडे 1 1 येतं ना बेटा, जेव्हा दोघीकडे 1 1 येतं तेव्हा मलाच माहिती पडत नाही की आउटपुट काय येऊ शकतं. का, कारण की इथे जर 1 आलं तर इकडे 0च पाहिजे, राईट. इथे 0 आलं तर इथे काय भेटेल, 1च पाहिजे का, क्यू आणि क्यूचा बार आहे. दोघीकडे आउटपुट ऑपोजिटच आलं पाहिजे. पण जेव्हा दोघीकडे 1 1, आता इथे पहा, इथे 1 आला तर क्यू बारला 1 आलं, इथे 1 आला तर पहिले क्यूला 1 आलं, इथे दोघीकडे 1 आहे. जर दोघीकडे 1 असेल तर दोघीकडे ऍक्च्युली 1 1 आलं पाहिजे. दोघीकडे ऍक्च्युली 1 1, पण तसं होणारच नाही. का नाही होणार, क्यू आणि क्यूचा बार फंडा काय म्हणतो, एकीकडे 1 असेल तर इकडे 0 आलाच पाहिजे, एकीकडे 0 असेल तर दुसरीकडे 1 आलाच पाहिजे. पण इथे तसं होणारच नाही. म्हणून मग इथे आपण टाकतो क्वेश्चन मार्क. इथे काय टाकतो बेटा, क्वेश्चन मार्क. क्वेश्चन मार्क म्हणजे मलाच माहिती नाही की याचा आउटपुट काय. जेव्हा दोघीकडे इनपुट 1 1 असेल तर मलाच कळणार नाही की याचा आउटपुट काय. दोघीकडे 1 1 असेल तर मलाच माहित नाही याचा आउटपुट काय. मग याचे कमेंट्स मध्ये काय सांगता येतं, याला म्हणतात इनव्हॅलिड कंडिशन. या कंडिशनचं नाव काय बेटा, इनव्हॅलिड कंडिशन. ह्या कंडिशनचं नाव आहे इनव्हॅलिड कंडिशन. त्यालाच ऑल मध्ये आपण स्किप कंडिशन असं पण म्हणतो. त्यालाच ऑल मध्ये आपण काय म्हणतो बेटा, स्किप कंडिशन. त्यालाच ऑल मध्ये काय म्हणतो, स्किप कंडिशन. जे मी तुला आता एक्सप्लेन केलं तेच तुला वर्किंग मध्ये घेऊन घ्यायचं आहे. वर्किंग मध्ये 4 पॉइंट्स मध्ये एक्सप्लेन करता येईल. वर्किंग मध्ये काय सांगायचं, when s is equal to 0 and r is equal to 0, then q is equal to q, qचा बार is equal to qचा बार, which is known as latch condition. फर्स्ट पॉइंट झाला. सेकंड पॉइंट मध्ये when s is equal to 0, r is equal to 1, then q is equal to 0, qचा बार is equal to 1, which is known as reset condition. which is known as what, reset condition. थर्ड केस मध्ये काय सांगता येईल, when s is equal to 1 and r is equal to 0,
then q is equal to 1, q चा bar is equal to 0, which is known as set condition. When s is equal to 1, r is equal to 1. चौथी केस बेटा, when s is equal to 1, r is equal to 1, then q is equal to question mark, q चा bar is equal to question mark, which is known as invalid condition or skip condition. Which is known as invalid condition or skip condition. कळालं बेटा? ठीक आहे. खूप महत्वाचा कन्सेप्ट होतोय हा. कुठला बेटा? SR फ्लिप फ्लॉप किंवा RS फ्लिप फ्लॉप. हा पहिला फंडा प्लीज 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 नीट लक्ष द्यायचं. ठीक आहे. एकदम व्यवस्थितपणे कन्सेप्ट समजून घ्या. ठीक आहे. कारण की याच्याच पद्धतीवरती आधारित आपले पुढचे कन्सेप्ट असतील. त्याच्यामुळे आज मी एकच कन्सेप्ट दिला. कुठला बेटा? SR फ्लिप फ्लॉप. उद्यापासून कदाचित 2-2 किंवा 1-1 2-2 असे कन्सेप्ट वाढवत जातील. ठीक आहे. कळाले बेटा? ठीक आहे. व्हिडिओ पॉज करून लॉजिक सिम्बॉल सर्किट डायग्राम ट्रूथ टेबल काढून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करून लॉजिक सिम्बॉल सर्किट डायग्राम आणि ट्रूथ टेबल काढून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करून लॉजिक सिम्बॉल सर्किट डायग्राम ट्रूथ टेबल काढून घ्यायचं आहे. ओके. अपेक्षा ठेवतो झालं असेल लिखापडी. वर्किंग या. इन एसआर फ्लिप फ्लॉप पहिला पॉइंट आहे बेटा. इन एसआर फ्लिप फ्लॉप और आरएस फ्लिप फ्लॉप. इन एसआर फ्लिप फ्लॉप और आरएस फ्लिप फ्लॉप. इन एसआर फ्लिप फ्लॉप और आरएस फ्लिप फ्लॉप. When the controlling inputs S is equal to 0 and R is equal to 0, when the controlling inputs S is equal to 0 and R is equal to 0, when S is equal to 0 and R is equal to 0, at that time the controlling outputs are Q is equal to Qs and Q चा bar is equal to Q चा bar. Q is equal to Qs and Q चा bar is equal to Q चा bar. Which remains the same, which is called as latch condition, which is called as latch condition, which remains the same, which is called as latch condition, which remains the same, which is called as latch condition. सेकंड पॉइंट घ्या. म्हणजे आता केस 2 ही माझी केस 1 झाली. आता केस 2 आधीची केस 1 होती, लक्षात घ्या. वर्किंग मध्ये केस 1, केस 2, केस 3, केस 4 चार केस मध्ये आपण घेणार आहे. पहिलं कुठली होती बेटा? केस 1 होती. नसेल लिहिलं तर लिहून घ्या. पहिली जी होती ती केस 1 होती. आता केस 2 चालू होईल. केस 2 इन एसआर फ्लिप फ्लॉप और आरएस फ्लिप फ्लॉप. इन एसआर फ्लिप फ्लॉप और आरएस फ्लिप फ्लॉप, व्हेन द कंट्रोलिंग इनपुट्स इन एसआर फ्लिप फ्लॉप और आरएस फ्लिप फ्लॉप, इन एसआर फ्लिप फ्लॉप और आरएस फ्लिप फ्लॉप, व्हेन द कंट्रोलिंग इनपुट S is equal to 0 and R is equal to 1, when S is equal to 0 and R is equal to 1, in SR flip flop or RS flip flop, when the controlling input S is equal to 0 and R is equal to 1, at that time the controlling outputs are Q is equal to 0 and Q चा bar is equal to 1. At that time the controlling outputs are Q is equal to 0 and Q चा bar is equal to 1, which is called as reset condition. 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 Case 3 चालू होती है. Case 3 लिया. Case 3. In SR flip flop, when the controlling input S is equal to 1 and R is equal to 0. In SR flip flop, when the controlling input S is equal to 1 and R is equal to 0. In SR flip flop, when the controlling input S is equal to 1 and R is equal to 0. At that time the controlling outputs Q is equal to 1 and Q चा bar is equal to 0. At that time the controlling outputs Q is equal to 1 and Q चा bar is equal to 0, which is known as set condition. 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 Okay. आता केस 4 शेवटची केस. In SR flip flop, when the controlling input S is equal to 1 and R is equal to 1. In SR flip flop, when the controlling input S is equal to 1 and R is equal to 1, at that time the controlling outputs Q is equal to question mark and Q चा bar is equal to question mark. Q is equal to question mark and Q चा bar is equal to question mark, which is known as invalid condition or skip condition. Which is known as invalid condition or skip condition. Which is known as invalid condition or skip condition. Okay बच्चा लोग, उद्या आपला पुढचा कन्सेप्ट चालू होतो म्हणजे क्लॉक्ड एसआर फ्लिप फ्लॉप. तो म्हणजे कुठला चालू बेटा? क्लॉक्ड एसआर फ्लिप फ्लॉप. ठीक आहे. ओके, दॅट्स ऑल. बाकीचं उद्या. थँक्यू. गुड डे.